तर नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज नाही का म्हणजे मी सरपण न्यायला आलेला आहे बघा। थोडंसं चूल पेटवायला सरपण नव्हतं त्याच्यामुळे मी सरपण न्यायला आलेला आहे। तर मित्रांनो बघा, मी तुम्हाला सरपण दाखवते। मी हे बघा मित्रांनो, ह्या इथलं सरपण नेणार आहे। तर मित्रांनो, कापसाला तर कोईच नाही राहिलेलं, कापूस तर सगळा किडका झालेला आहे। बघा मित्रांनो, कसा किडका झालेला आहे। म्हणलं जाऊ द्या, म्हणलं किडका मुडका तरी व्हायना, तेवढा तरी याचा म्हणलं एक हप्ता दखवतो त्याच्यात तरी आहे का नाही। तर मग जाऊ द्या म्हणलं, तेवढा तरी याचा म्हणलं कापूस किडका का व्हायना, कसं का व्हायना कापूस तरी याचा म्हणलं तेवढा तरी। ह्या मित्रांनो, वाळलेली तूर सगळी आम्ही काढून टाकली आहे। बघा कापूस इतका किडलेला आहे मित्रांनो, लय किडलेला आहे। तुम्हाला मी आमची दुसरी आम्ही तूर काढली होती तिकडली, तर ती तूर दाखवते काढलेली। म्हणजे काय ह्या वर्षी शेतकऱ्याचं इतकं अवघड मित्रांनो, विशेष नाही, बघायचंच काम नाही ह्या वर्षी। शेतकरी म्हणजे पाऊस नाही, पाणी नाही, काही नाही, कसंच नाही ना, शेतकऱ्याचं लय अवघड आहे। जाऊ द्या, थोडीफार असती जाईन म्हणा, होऊन जात असते येईन पाऊस पण। तर मित्रांनो, ऊन पडलेलं आहे, मी तुम्हाला उन्हात दिसत नसन, थोडी ब्लॅक काळी म्हणजे थोडी काळी दिसत असेल त्याच्यामुळं। हे बघा मित्रांनो, आमचा कापूस कसं झाला इकडं, विशेष नाही ना, बघायचंच काम नाही। जाऊ द्या म्हणलं, आपले व्हिडिओ तरी काढा म्हणलं, कसं तरी लाईक येते व्हिडिओला, तर जसं सपोर्ट भेटेल म्हणलं आपल्याला। तसा इंस्टाला सपोर्ट भेटत होता तुमचा, तसा व्हिडिओला तरी म्हणजे यूट्यूबला तरी जसा सपोर्ट भेटेल म्हणलं काढा म्हणलं व्हिडिओ तरी। काहीच काम नव्हतं मित्रांनो, ते गेलेलं आहे बघा घनसंगीला, काही ते गेले कॉलेजला का बँकेत गेले काय की, हां कॉलेजलाच गेलेले वाटतं मित्रांनो। माझ्या पायात काटे घुसले आहे बघा, तुम्हाला दाखवते, काटा लय बारीक आहे, लय छोटा आहे। ते गेले कॉलेजला, यांचे पेपर सुरू आहे त्याच्यामुळं ते म्हणले काढ म्हणे, तू लॉक सुरू कर म्हणे, किती दिवस झाले म्हणजे आपण लॉक नाही टाकला म्हणे, त्याच्यामुळे मला ते बोलले नाही का कर म्हणे सुरू लॉक। नाही का मित्रांनो, आम्ही इकडली सुद्धा तूर काढलेली आहे। कापूस इतका किडका झाला मित्रांनो, डोक्याला हात लावायचे काम आहे, काय सांगाव की दैन असती शेतकरी माणसाची। शेतकरीमुळं तर एवढं महाराष्ट्र चालू आहे काय, आणि आरक्षण देत नाही आपल्याला ते छगन भुजबळ। हो ना, बघा ना मित्रांनो, आरक्षण भेटत नाही आपल्याला, मराठ्याला आरक्षण द्या ना ते छगन भुजबळ। हे बघा मित्रांनो, कापूस मग आता आम्ही तूर काढून म्हणजे वाळलेली तूर आता मग सगळी काढून टाकली आपण, वाळलेली तूर काढली ना आपण सगळी। तर मग आम्हाला म्हणलं जाऊ द्या म्हणलं, कसं किडका मुडका तरी व्हायना कापूस याचा म्हणलं, कस तरी तेवढं चीन म्हणलं माल, तेवढाच एक हप्ता दुकान। मित्रांनो, तुम्हाला मी दिसत नसेल ना, आता दिसते का? हा दिसते। मग मित्रांनो, आमची एवढी एक वेसनी म्हणजे आमची एवढी म्हणजे किडका कापूस असला ना, मग नंतर काही नाही येणार, मग नंतर आम्ही मग काय म्हणते हे काढून टाकणारी, सरकी काढून टाकणारी। सरकी काढली ना, मग सरकी काढल्याच्या नंतर मग त्याच्यातल्या पळाटे याच्या पळाटे मग रान साफ करायचं, मग परत हे करायचं। तर मित्रांनो, आमची तिकडलं म्हणजे आमच्या तिकडल्या शेतातल्या आम्ही मोसंब्या लावलेला आहे ना, मग त्या मोसंब्या गेल्या, मग आता ह्या राहिल्या थोड्या मागच्या, मग ह्या पण मग आता हे करायचं आहे, ह्या पण इकायच्या आहे मित्रांनो। आता ह्या पण जाणार 2-3 दिवसांनी मोसंब्या। हे बघा मित्रांनो, ह्या मागच्या मोसंब्या माझ्या ह्या पण जाणार आहे थोड्या दिवसांनी ह्या पण जाते निकत्यान। काय मोसंब्याला काही भाव नाही, मग नंतर मोसंब्या काढून टाकायची, मग परत लावायच्या दुसऱ्या, आत्ताच नाही लावायच्या बरं का मित्रांनो, म्हणजे नंतर थोडं पुढं लावायच्या। इकडे ज्वारी आहे, लसूण लावलेला आहे आम्ही, हे बघा लसूण आहे, काय करावं कामच नाही, मग लसूण लावलेलं हे लसूण आहे बघा मित्रांनो, म्हणजे 1-2-3 साऱ्या लसूण लावलेला आहे, आणि एक सरी भाजी लावलेली आहे बघा। तुम्हाला मी भाजी पण दाखवते, मेथीची भाजी लावलेली बघा मित्रांनो। भाजी पण आलेली छोटी म्हणजे छोटी कशी तरी ना, छोटी येईल भाजी पण। भाजी लावली, काही लसूण काही लावला, कांदे वगैरे काही आमच्याकडे लावत नाही वाटतं,
मला माहीत नाही मित्रांनो. आमच्या तर गावाला बरं आहे पाणी, म्हणजे माझ्या मम्मीच्या गावाला तर पाणी तर कसंच नाही आहे. त्याला विकत घ्यायला लागतं पाणी. त्यामध्ये ते टँकर आणते आडात, म्हणजे विहिरीमध्ये पाणी सोडते मग बरं. ते बघा मित्रांनो, ह्या बघा मित्रांनो कशा लसलशीत मोसंबी यायला आहे. मोसंब्या तर इतक्या भारी आहे. तर मित्रांनो मी एक तोडते त्या मोसंबी खायला. मला तुटली मित्रांनो. हे बघा मोसंबी तोडली आहे मी एक खायला. मित्रांनो आता हे बाग जाईन आमचा काही दिवसांनी. मग तो बाग गेला ना, काही दिवसांनी आमचा बाग गेला नाही हो, मग बाग इकवतीन ते काही दिवसांनी बाग जाईन. मग नंतर मोसंब्या काढतील. मग JCBनं काढून घेते नाही मोसंब्या. पण मग इकडलं साफ केल्याच्या नंतर मग हे लावायचं मोसंब्या लावताना. बरं चला मित्रांनो, नेते मी माझं सरपण. आता मी सरपण नेते माझं चुलपेटाला. सरपण नेते म्हणजे संध्याकाळी स्वयंपाकाला सरपण नेते. आणि आमचे तात्या आलेले आहे. तात्याला जेवायला वाढून देते. ती तिकडंच येते, मला आवाज येते. मी तात्याला म्हणलं थांबा, म्हणलं थोडं ब्लॉग सुरू केलेलं आहे म्हणलं मी, नंतर देते म्हणलं तुम्हाला जेवायला वाढून. ते म्हणले बरं बरं कर म्हणे आपला ब्लॉग सुरू. मग मी म्हणलं बरं करते म्हणे. ते म्हणे हो म्हणे चालतं म्हणे. आता जाते म्हणलं मी त्याला जेवायला वाढून देते, सरपण नेते आणि त्याला जेवायला वाढून देते. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. असंच प्रेम राहू दे तुमचं यूट्यूबवर पण. तसं तुम्ही मला इंस्टावर प्रेम करीत होता, तुम्ही मला तसं इंस्टावर प्रेम केलं ना, तसं तुम्ही यूट्यूबवर पण मला असंच प्रेम करा. भेटू आता उद्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. खाते मोसंबी. बाय.